पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मराठवाड्यात मोठ्या पावसाची अनुकूल परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। राज्यात सुमारे सरासरीपेक्षा 12 ते 13% कमी पाऊस आहे। हवामान तज्ञ SD सानप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस झालाय, असं सानप यांनी माहिती देताना सांगितलेलं आहे। मुंबई, पुणे, नाशिक या आपण वर्षे म्हणजे पाहिलं किंवा मागच्या वर्षीचा अनुभव पाहिला तर पाऊस कसा जास्त झाला आहे का कमी झालाय? हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत जसं मी सांगितलं की पुणे, ठाणे आहे, पुणे, रायगड, मुंबई सुद्धा आणि उत्तर कोकणातील पालघर वगैरे इकडे पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे। आणि आता जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये एक सरासरीपेक्षा 41% इतका पाऊस झालेला आहे। पुण्यामध्ये तो 58% सरासरीपेक्षा जास्त आहे। रायगडमध्ये 23% जास्त आहे आणि पालघरमध्ये तो 59% जास्त आहे। आपण बघू शकतो तर या रिजनमध्ये नक्कीच पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे। मराठवाडा आणि ह्या तुलनेमध्ये तिकडे खूप जास्त पाऊस झाला असं आपण म्हणू शकतो। तर अशी काय रीडिंग आहे का? कारण जुलैमध्ये महिन्यामध्ये पाऊस झाला नाही, जून महिन्यामध्ये पाऊस झाला नाही, जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला, तर पुढच्या महिन्यात कसा पाऊस असेल किंवा ह्याच्या आधी अशी कशी परिस्थिती झाली आहे का? ह्याचा काय रेकॉर्ड्स आपण बघितलेत का? व्हेरिएशन्स जे आहे मंथ विदिन द सीझन म्हणजे जून ते सप्टेंबर हा आपले पावसाळ्याचे महिने आहेत किंवा मान्सूनचे महिने आहेत, तर यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात। काय एखाद्या म्हणजे जसं आपण ह्याच वर्षीचं बघितलं तर जूनमध्ये बिलकुल पाऊस कमी होता, ऑलमोस्ट नव्हता असं म्हटलं तरी चालेल। परंतु जुलैमध्ये खूप जास्त पाऊस काही ठिकाणी झाला आणि काही ठिकाणी अजूनही पाऊस आहे। तर अशी परिस्थिती होत असते आणि अशीच परिस्थिती 2015 सुद्धा आपण बघू शकतो। 2015ला एल निनो सक्रिय होता आणि जूनमध्ये खूप जास्त पाऊस त्यावेळी आपल्याला झालेला दिसून येतो, परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये परत पावसाचं प्रमाण कमी झालं होतं। तर असं व्हेरिएशन्स होत असतात आणि पूर्ण आपण सीझनची टोटल घेतल्यानंतर समजू शकतं की ह्या सीझनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी होता की जास्त होता। आता सध्याची परिस्थिती बघितली तर मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि म्हणजे तुटच आहे आणि कोकण आणि घाटमाथ्यांवर पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे। काय वाटतं, भरून निघेल ती तूट आता येणारे 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळं एक दिलासादायक परिस्थिती ह्या रिजनसाठी येणारे 2 ते 3 दिवस आहे असं आपण म्हणू शकतो। आज, उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवारपर्यंत अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि नंतर शनिवार नंतर पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल। उघडीप आपल्याला शनिवारपासून ऑलमोस्ट दिसेल। तर नक्कीच आता जी काही तूट आहे ती पूर्ण तरी भरून निघणार नाही, परंतु त्यामध्ये काही घट आपल्याला नक्कीच दिसून येईल। एल निनोचा जो प्रभाव आहे तो सप्टेंबरमध्ये जास्त असेल असं काही लोकांचं मत आहे, काही तज्ज्ञांचं मत आहे। काय त्याच्यावरती काय रिसर्च आहे का आपल्या? एल निनोचा इम्पॅक्ट भारतीय मान्सूनवर नक्कीच होतो, परंतु एल निनोवर इम्पॅक्ट करणारे अजून सुद्धा काही घटक आहेत, ज्यामध्ये इंडियन ओशन डायपोल आहेत आणि इतर ज्या लोकल प्रणाली आहेत, हवामान प्रणाली असतील किंवा मग कमी दाबाचं क्षेत्र बनणं असेल वगैरे वगैरे। तर सध्या एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर इंडियन ओशन काही मॉडेल्स इंडिकेट करतायत की इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पाऊस वाढतो। परंतु आता येणाऱ्या परिस्थितीवरच म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या सिस्टम्स तयार होतील त्यानुसार आपल्याला क्लिअरली सांगता येईल की मान्सूनचं किंवा पूर्ण पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल। त्याचबरोबर 31 तारखेला ज्यावेळी आपलं प्रेस रिलीज दिलं जाईल त्यामध्ये ऑगस्टचा पाऊस कसा असेल ते सुद्धा कळेल। तर त्यावेळीच आपण सांगू शकू की ऑगस्टचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे किंवा पावसाचं प्रमाण येणाऱ्या पुढच्या महिन्यात कसं असणार आहे ते। परंतु ओव्हरऑल भारतीय हवामान विभागाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की यावर्षीचा जो मान्सून आहे त्याचा पूर्ण जर आपण जून ते सप्टेंबरचा जर पाऊस बघितला तर तो सरासरीपेक्षा कमी असणार आहे आणि आता पूर्ण भारताचा जर विचार केला तर आताही पाऊस हा सरासरीच्या 90-92% इतकाच झालेला आहे आणि अजून 2 महिने पावसाचे जाणं बाकी आहे। तर या मोमेंटला कन्क्लूड करणं डिफिकल्ट राहील की पाऊस कमीच राहील की जास्त राहील। ऍट द एंड ऑफ द सीझन आपण कसं सांगू, म्हणजे काय आकडेवारी येईल। प्रश्न असा आहे की काल नागपूरमध्ये पाऊस पडला तो प्रचंड झाला, काय त्याचं कारण कळू शकलं का? म्हणजे एल निनो होतं का, तिथे परतीचा होता का, कसं?
एका दिवसामध्ये किंवा काही तासांमध्ये जो पाऊस पडतो तो एल निनोमुळे आहे असं बोलणं हे चुकीचं आहे. किंवा जो काही आता पाऊस पडून गेला हा फक्त एल निनोच्या प्रभावामुळे पडला किंवा एल निनो असं आहे तरी पण पाऊस पडतोय असं म्हणणं डिफिकल्ट आहे. किंवा मग एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊसच पडत नाही असंही नाही. एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतो, अतिवृष्टी सुद्धा होते. परंतु जर पूर्ण पावसाचं प्रमाण बघितलं आपण जून ते सप्टेंबरचं तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात. कमी जास्त प्रमाणात तो पडतो. जसं आपण आता बघितलं की एल निनो सक्रिय आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे, काही ठिकाणी खूपच कमी पाऊस आहे. पावसाचं वितरण हे असमान आहे. त्यामुळे कालचा पाऊस हा एल निनोमुळे आहे हे वाक्यच चुकीचं आहे. पहिली गोष्ट. बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे तो मूव्ह होतो आणि ह्याचा फायदा किंवा दिलासा आपण म्हणू मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल. 31 जुलैपर्यंत काहीशी परिस्थिती ही पावसाची जैसे तेच असणार आहे, परंतु 31 नंतर पावसाची स्थिती बदलणार आहे आणि त्याचा जो डेटा आहे तो येईल आणि पुढील पावसाची दिशा काय असेल ते आपल्याला 31 जुलै नंतर कळेल. पुण्याहून मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र.